अध्यक्ष महोदय धन्यवाद। आज आपण या ठिकाणी नियम 293 अन्वये जे 4-5 प्रस्ताव आलेले आहेत त्याला एकत्रित करून या ठिकाणी ही चर्चा सुरू केलेली आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी समोर बसलेले सरकार हे गुंतागुंतीचे पॉवर हाऊस आणि महासत्ता होण्याच्या गप्पा करतात, परंतु चाललं काय अध्यक्ष महोदय? साताऱ्यामध्ये त्यांच्याच मंत्र्यांना धक्काबुक्की करण्यात येते, पोलीस पळताभुई करतात आणि सभागृहामध्ये जेव्हा बोलत असतात सदस्य तेव्हा त्यांना बोलण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मिळत नाही। अध्यक्ष महोदय, आपण म्हणतो की आमच्या राज्यामध्ये लेकीबाळी सुरक्षित आहेत, खरोखर आहेत का अध्यक्ष महोदय? काय घडले बोंधूबाबाचं? नाशिकमध्ये काय झालं? अनेक मोठे मोठे नेते लोक त्या ठिकाणी त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत अध्यक्ष महोदय, आणि लहान लोकांचं शोषण मात्र त्या ठिकाणी थांबलेलं नाही। अध्यक्ष महोदय, शेतकरी आज अंधारात आहे आणि राज्याला तर राज्य प्रशासनाला भ्रष्टाचाराची इतकी मोठी वाढवी लागली अध्यक्ष महोदय की एक राज्य कसले पॉवर हाऊस, हे तर भ्रष्टाचाराचे आणि गुन्हेगारांचे मुक्तालय झाले अध्यक्ष महोदय, या ठिकाणी लाज वाटली पाहिजे प्रशासनाला की बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कार होतात आणि पालघरमध्ये एका 20 वर्षाच्या तरुणची 3 लाख रुपयांना विक्री केली जाते। अध्यक्ष महोदय, काय चाललंय आमच्या राज्यात? अध्यक्ष महोदय, जिथे जिजाऊंचा वारसा आहे तिथे महिलांची विक्री होते। हे सरकार लाडकी बहीण योजनांच्या जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते। अध्यक्ष महोदय, तुमची शक्ती गेली कुठं? शक्ती कायद्याची अंमलबजावणी का रखडली? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक का उरलेला नाही? याला अभय कुणाचा? अध्यक्ष महोदय, 28 जानेवारी 2026 ला आपल्या राज्याचं एक मोठं व्यक्तित्व अपघाताने आमच्यातनं चाललं गेलं। MS VSR व्हेंचरच्या खासगी विमानात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला। अध्यक्ष महोदय, हा केवळ अपघात आहे की घातपात आहे? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, आमच्या राज्याचा एक मोठा नेता जातो, उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना जातो, आणि आपण फक्त त्या ठिकाणी कागदी घोडे नाचवायची का? अध्यक्ष महोदय, या मागची अदृश्य शक्ती कोण आहे हे महाराष्ट्राला समजलंच पाहिजे। अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, ही घटना घडते तेव्हा आपल्या प्रशासनाला जाग येते आणि आपण मग अशा प्रकारच्या दुर्घटना झाल्या तर मग इतर हवाई पट्ट्या ज्या राज्यात आहेत त्याची सुरक्षाचं काय? आणि हे 400 हवाई पट्टे आतापर्यंत DGCAच्या देखरेखीखाली का नव्हते? अध्यक्ष महोदय, राज्य सरकारे किंवा खासगी संस्था ते जर चालवत होत्या, जिथे अग्निशमन दल किंवा दळणवळणाची पुरेशी साधने नाहीत, आणि तज्ञ मार्क मार्टिन यांच्या मते केवळ 2 लाख रुपये खर्च करून विंडसॉक, लहान हवामान केंद्र आणि CCTV बसवता आले असते। इतक्या कमी खर्चात सुरक्षा वाढवता येत असतानाही ती आतापर्यंत का गेली नाही? अध्यक्ष महोदय,